नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आपलं ग्रो अकॅडमी चॅनल तुम्ही सीटीटी असू द्या, टीईटी असू द्या, टीआयटी किंवा इतर सरळ सेवेसाठी सुद्धा आपण फॉलो करता. तर आपण सीटीटी परीक्षेची स्ट्रॅटेजी कशी ठेवावी, आगामी काळामध्ये होणाऱ्या सीटीटी एक्झाम मध्ये जास्तीत जास्त कसे मार्क मिळवता येईल याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, डेट डिक्लेअर आहे की 8 फेब्रुवारी 2026. 8 फेब्रुवारी 8 फेब्रुवारी 2026 या दिवशी तुमची सीटीटी परीक्षा होणार आहे, सेंट्रल टीईटी एक्झाम. या परीक्षेला यावेळेस शिक्षक लोक पण आहेत आणि जे रेग्युलर तयारी करणारे सुद्धा लोक आहेत. म्हटल्यानंतर हा पेपर तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने व्यवस्थितरित्या हँडल करणं गरजेचं आहे. सेकंड पेपर 9:30 वाजता चालू होतो. सेकंड पेपर 9:30 वाजता चालू होतो आणि फर्स्ट पेपर 2:30 वाजता चालू होतो. लक्षात ठेवा, फर्स्ट पेपर 2:30 वाजता. तारीख कधी आहे? 8 फेब्रुवारी. आता तुम्ही विषय जनरली महाराष्ट्रातले विद्यार्थी निवडत असताना पहिली लँग्वेज मराठी ठेवतात आणि दुसरी लँग्वेज हिंदी ठेवतात, जे जास्त करून. बरोबर. आता या मराठी हिंदी मध्ये एकूण 60 प्रश्न आहेत. त्यातले जवळपास 30 प्रश्न हे उतार्यावरच असतात. लक्षात ठेवा. बरोबर. उतार्यावर, गद्य पद्यांश मध्ये उतार्यावर प्रश्न विचारले जातात. या सब्जेक्ट मध्ये, या दोन सब्जेक्ट मध्ये मेजर म्हणजे तुम्हाला जवळपास 40 प्रश्न तुम्हाला आलेच पाहिजेत, अशी स्ट्रॅटेजी आखा. आतापासून त्याची तयारीत राहा. मित्रांनो, टीईटी पास झालात काय, सीटीटी काय पास झालं, दोन्ही परीक्षा समतुल्य मानल्या जातात. आता राहिला विषय, सर एक्झाम सेंटर यावेळेस विचारलं नाही, एक्झाम सेंटरचं काय होईल? बरोबर. थंबनेलवरती पाहिलं तुम्ही, एक्झाम सेंटरचा ते विचार काय करतील, तुमचा होम ऍड्रेस तुम्ही काय टाकलात, तुमचा होम ऍड्रेस तुम्ही काय टाकलात, होम ऍड्रेस वर विचार करतील. होम ऍड्रेस वर तुम्हाला जवळचं देण्याचा प्रयत्न त्यांचा असणार आहे. जर जवळ सीट अवेलेबल नसतील तर शेजारच्या जिल्ह्यात येण्याची शक्यता आहे. सीटीटीच्या त्या ज्या काही हेल्पलाईन नंबरवर विचारल्यानंतर त्यांच्याकडून रिप्लाय अशा पद्धतीने आलेला आहे. म्हणजे बघा, लक्षात घ्या, लँग्वेज फर्स्ट अँड सेकंड लँग्वेज मध्ये तुम्हाला 40+ मार्क कसे येतील अशी स्ट्रॅटेजी ठेवा, जेणेकरून स्कोरिंग तुमचं 90 क्रॉस होईल. किंवा ओपनच्या विद्यार्थ्यांना 83 क्रॉस करणं आवश्यक आहे, ते 83 क्रॉस होईल. सीटीटी एक्झाम साठी एवढं करणं फार गरजेचं आहे. लक्षात घ्या, ही केंद्रीय पात्रता परीक्षा असल्यामुळे इथे पुढे सीडीपी, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी च्या माध्यमातून तुम्हाला 30 गुण आहेत. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 25 गुण मिळवायचे. लक्षात घ्या. राहतोय काय हो पुढे, ईव्हीएस सारखा विषय असतो आणि मॅथ सारखा विषय असतो. ईव्हीएस आणि मॅथ याच्यामध्ये 15 आणि याच्यामध्ये 15 जर मिळवले, हे 30 आणि हे 70 आणि 25 झाले किती? 95 मार्क होतात आरामशीर. ठीक आहे. 70 आणि 25 म्हटलं तर 95 मार्कापर्यंत सुद्धा आपल्याला जाता येतं. पण तुमची स्ट्रॅटेजी अशी असली पाहिजे. आता मराठी विषयाचा अभ्यास करत असताना किंवा हिंदी विषयाचा अभ्यास करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यामध्ये तुम्हाला उतारा फिक्स आहे. याच्यामध्ये 1 किंवा 2 उतारे येतील, याच्यामध्ये 1-2 उतारे येतील. बरोबर. उतार्याचा एकही तिथेच वाचायचंय, सारांश काढून त्याचं उत्तर द्यायचे. म्हणजे 10-12 मार्क आपले तिथेच घट होणार आहेत. आणि व्याकरण निम्म विचारलं जाणार आहे. त्या व्याकरणामध्ये शब्दसंग्रह सुद्धा इन्क्लूड असणार आहेत. लक्षात घ्या. म्हणून याला उतारा, शब्दसंग्रह आणि काय करायचं आहे, शब्दसंग्रह आणि व्याकरण याच्यावर भर द्यायचे. मागच्या क्वेश्चन पेपर मध्ये कसे प्रश्न विचारले गेलेले आहेत याच्यावर जास्त काम करा मित्रांनो. तुम्हाला जर ही परीक्षा क्रॅक करायची असेल तर मागचे पेपर जास्त रेफर करा. राहिला अजून एक चॅनल सांगतो, चॅनलला फॉलो करा, नक्की करा. आमच्या मॅडम सुद्धा पास झाल्या सीटीटी एक्झाम. हिमांशी सिंगचं सीडीपीचे लेक्चर चॅनलला तरी किमान फॉलो करा. बॅच घेण्याऐवजी चॅनलला तरी किमान फॉलो करा. जे चांगलं आहे ते पुंडे सर मोठ्या मनाने सांगून टाकतो. सीडीपी दुसरीकडे काहीच करू नका. हिमांशी सिंगची सीडीपी एकदम करेक्ट आहे. दुसऱ्या भानगडीत पडू नका, असं माझं पर्सनली मत आहे. मग तुमची इच्छा, शेवटी तुम्हाला काय करायची ते करू शकता.
तसेच ज्या विद्यार्थ्यांना बाबा पैसे कमी आहेत, एखादी छोटीशी सर रेकॉर्डेड बॅच आहे का विचारत असतात, आपली रेकॉर्डेड बॅच आहे फक्त 500 रुपयामध्ये, पूर्णपणे रेकॉर्ड केलेली आहे, याच्यामध्ये जास्त बदल नसल्यामुळे पूर्णपणे रेकॉर्डेड बॅच दिलेली आहे. आपला नंबर देतो माझा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, 9665484048 या नंबरवर कॉल करून तुम्ही बॅच सुद्धा घेऊ शकता. त्या रेकॉर्डेड बॅच मध्ये तुम्हाला रेकॉर्डिंग सगळे व्हिडिओ तुमच्या वेळेनुसार कधीही बघू शकता आणि ही टीईटी परीक्षा क्रॅक करू शकता मित्रांनो. ठीक आहे, चला दुसरा मुद्दा म्हणजे सीडीपीच्या बाबतीत हिमांशी सिंगला फॉलो करा. ईव्हीएस ला तुम्ही 10-15 प्रश्न आरामशीर जाता, पण मॅथला हिंदी मधला सराव आवश्यक आहे. मॅथला हिंदी मधला सराव आवश्यक आहे. त्याच्यानंतर सोशल सायन्सचं जर बघितलं, सोशल सायन्सचं वास्ट आहे मित्रांनो. याचे जे काही तुमचे 60 प्रश्न असतात, त्या 60 प्रश्नापैकी 30 मार्क तरी आपल्याला आले पाहिजेत, निम्मे तरी. कारण लँग्वेज मध्ये आपण 40 घेतोय आणि याच्यामध्ये 30-70 झाले. सीडीपी मध्ये आपल्याला काही करून इथे 20 मार्क मिळवणं गरजेचं आहे, बरोबर, काहीही करून. म्हणजे लँग्वेजचे 40, पुन्हा हे 30 कशाचे, जे की एस चे सोशल सायन्स वाले जे आहेत विद्यार्थी त्यांचे, आणि 20 मार्क कशाचे, सीडीपीचे. इथे पासिंग आहे. मॅथ सायन्सचं पण तसंच आहे मित्रांनो, लक्षात घ्या. मॅथ सायन्स मध्ये 40च घ्या मार्क, इकडे 40, लँग्वेज मध्ये दोन्ही. राहिला काय, सीडीपी मध्ये परत 20 मार्क घ्यायचे. म्हणजे जवळपास पासिंग पेक्षा सुद्धा आपल्याला मार्क जास्त जर मिळवता आले तर त्याचा फायदा शिक्षक भरतीमध्ये फार होत असतो. अशी स्ट्रॅटेजी आका, चुका सुधारा आणि ही परीक्षा क्रॅक करा. जिंदगी में एक ही बार देने का है एग्जाम. एकदा तुम्हाला हा शिक्का लागला, शिक्षक भरतीमध्ये ढिगाने फायदा पडलेला आहे, लक्षात ठेवा. आणि तो ढिगाचा फायदा आपल्याला लवकरात लवकर घेणं आवश्यक आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने स्ट्रॅटेजी आखायची आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये कमेंट करायला विसरू नका. मोटिवेशन, प्रेरणा म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे. सीडीपीचे अशा पद्धतीने अभ्यास केला तर मित्रांनो नक्कीच तुम्ही पास झाल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.